नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा वडा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेले आहे आणि हे वाटाणे घेतलेले आहेत, फ्रेश वाटाणे आहेत, एक वाटी भरून घेतलेले आहेत आणि त्यांना बघा चॉपरला असं बारीक केलेलं आहे। जर चॉपर नसेल तर कुटून घेतलं तरी पण चालेल किंवा मिक्सरला आबडधोबड पाहिजे तर आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट नाही पाहिजे। तर हे मी सगळं टाकून घेते। टाकून घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराचा कांदा बघा असा कापून घेतलेला, जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही, दरदर असा घेतलेला आहे करून। ह्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, देठा सकट घेतलेले, बारीक बारीक कवळी देठ पण मी घेतलेली आहेत। ह्याच्यात टाकायचे 1 चमचा सफेद तीळ। आता ह्याच्यामध्ये आहे धने, जिरे आणि थोडासा ओवा, असं दरदरा बघा मी करून घेतलेला आहे, कुटून घेतलेला आहे। तुमच्याकडे पावडर जरी असेल तर टाकला तर चालेल। आणि ओवा मग काय करायचं, हातावर थोडंसं चोळून टाकायचं। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, आलं, लसूण मी कुटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं आणि 6 पाकळ्या लसणाच्या। ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त घालायचं म्हणजे चवीला छान लागतं। थोडीशी मिरची पावडर, तिखटवाली पण आणि कलरवाली पण एकदम थोडीशी टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये बघा अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटीला पण थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि हे काय करायचे माहिती आहे का, दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी टाकू शकता, कांद्याची पात टाकू शकता, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी शापूची भाजी पण टाकू शकता। तर ह्याला काय करणार, असं पहिलं चांगलं दाबून दाबून घेणार आहे आणि नंतर आपण पाणी किती लागते बघूया। मग मिक्स करून घेतलेलं आहे बघा, त्यात टाकणार आहे थोडंसं हळद आणि आपण आता ह्याला काय करणार आहे, थोडंसं पाणी टाकायचे। पाण्याच्या जागी तुम्ही 1 चमचाभर दही जरी टाकलं तरी पण चालेल। आता हे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, आता हे मी मिक्स करून घेते। तेवढ्याच पाण्यामध्ये बघा मी चांगलं घट्ट मिक्स करून घेतलेलं बघा, अशा पद्धतीत बघा घट्ट मिक्स करायचं। तर तुम्हाला सांगते आता ह्याच्यात आपण अजून एक गोष्ट टाकूया की त्यामुळे अजून टेस्ट चांगली। तर ह्याच्यात घेतलेला आहे थोडासा एकदम चाट मसाला, तुम्ही ह्याच्या जागी जर काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल। आणि ह्यात आपण एक वस्तू नव्हती टाकलेली, ती पण आपण टाकून घेऊ। ह्याच्यात चवीप्रमाणे टाकायचे आपल्याला मीठ आणि आता मिक्स करायचं आहे। तर एकदम असं दाबून दाबून मिक्स करायचं, आपल्याला हे पीठ बिलकुल पातळ करायचं नाही। आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण असं मळतो ना, ह्यातच थोडंसं मग तुम्ही पालक जरी टाकलं तरी चालू शकते, नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मेथी जरी टाकली तरी पण चालेल। बघा आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। मीठ टाकल्यानंतर आणि आपण बघा असं मिक्स करून घेतलेलं। आता तुम्ही सांगाल की मीठ का उशिरा टाकलं, तर बघा ह्याला काय होतं माहिती आहे का, जेवढं आपण दाबून दाबून करेल ना तेवढं पाणी सुटतं। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचं होतं मला की कशा पद्धतीत पीठ बनतं। आणि आपण ह्याच्यामध्ये आता चाट मसाला पण टाकलेला आहे। चाट मसाला नसेल तर तुम्हाला सांगितलं आमचूर पावडर टाकू शकता, तुम्ही अजून काय बदल करून टाकू शकता, हे सगळं सांगितलेलं आहे। आता ह्याला कसं माहिती आहे की मिनिटभर 2 मिनिट जर तुम्ही असं ठेवलं तरी चालेल, पण मीठ टाकल्यानंतर लास्टला मी मीठ टाकलं ना, तुम्ही अगोदर जरी टाकलं तरी चालू शकते। कालवून घेऊन जर 1-2 मिनिटं जरी ठेवलं तरी चालेल की जेणेकरून तेल गरम होस्तवर। आता आपण बनवूया। आता आपण बनवायला घेऊया। तर बघा किती वडे करायचे बघा, किती घट्ट पीठ आहे बघा, असं घट्ट पीठ करायचं म्हणजे कुरकुरीत होतात एकदम छान। आणि असं हाताला बघा मी थोडंसं तेल लावलेलं आहे, थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालते, तेल लावायची पण काही गरज नाही आहे। आपल्याला हे बघा एकदम असं चपटं करायचे, जास्त जाड बिलकुल करायचं, एकदम चपटं करायचं। जेवढं होता होईल एवढं तुम्ही अशा पद्धतीत पातळ एकदम करून घ्या, एकदम पातळ करायचे बघा। अशा पद्धतीने एकदम जेवढं होता होईल एवढे बघा मी पातळ करून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। थोडंसं मी गॅस बारीक करते आणि आता आपण असं सोडून घेऊया। गॅस आहे मिडियमच। आता हे आपल्याला मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत बरं का। पलटी करून घेऊया, 1 मिनिट ते 2 मिनिटच मिडियम गॅसवर ठेवायचं आणि असे पलटी करून घ्यायचे। आणि हे जे तळायचे आहेत ना आपल्याला एकदम कुरकुरीत असे कडक मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण 2-3 मिनटं आपण आता मिडियम गॅसवर ह्यांना फ्राय करून घेऊया। मस्त बघा कडक असे फ्राय केलेले आहेत, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत बघा। अशा पद्धतीत कलर आला पाहिजे आणि मस्त लागतात। आता हे कशासाठी माहिती आहे का, नाश्त्यासाठी पण आहे ते। आणि ह्याला तेलकट, तुम्ही अजून विचाराल की तेलकट होतात, तर बिलकुल तेलकट होत नाही। तुम्ही असं कशा तरी पेपरावर काढू शकता, टिश्यू पेपरवर काढू शकता, नाहीतर असं मी हमेशा तुम्हाला सांगते, मी असं एक प्लेट घेते आणि चाळण घेते बघा, किती मस्त कडक। आणि ही एकदम गरम आहे ना, तुम्हाला मी तोडून पण दाखवते, खूप गरम आहे हे बघा, मस्त कुरकुरीत एकदम असे होतात बघा अशा पद्धतीचे। आणि तेलकट बिलकुल होत नाही। तर अशा पद्धतीने मी बाकीचे राहिलेले बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।